मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर्नर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आता पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 24 तारखेलाच क्रेडिट झालेला आहे, आलेला आहे। पण आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या दिवशी मिळणार आहे आणि फक्त हेच शेतकरी जे आहेत ते आता पात्र ठरणार आहेत। कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती सुरुवातीस येत जाईल। तर एकीकडे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ता हा 24 तारखेलाच टाकण्यात आलेला आहे आणि 24 फेब्रुवारी रोजीच टाकण्यात आलेला आहे। देशातील जवळपास 9 कोटीहून शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळालेला आहे। आणि आता या पार्श्वभूमीवर पीएम किसान सोबत हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता आता मिळणार आहे आणि या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आणि प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची जी प्रतीक्षा आहे जवळपास संपलेली आहे आणि 19 हप्ता खात्यामध्ये आलेला आहे। आता सोमवारी 24 फेब्रुवारीच रोजी सोमवारीच या हप्त्याचे म्हणजे कोणत्या तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि आता येणारा जो 6वा हप्ता तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे। पण मित्रांनो, दरम्यान राज्यातील जे 92 लाख शेतकरी आहेत ते पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभधारी आहेत। साधारण पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा का केला गेला नाही, तर मित्रांनो अद्यापही जे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फक्त पीएमचाच हा हप्ता टाकण्यात आलेला आहे, नमो शेतकरी योजनेचा टाकण्यात आलेला नाही। तो मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सविस्तर माहिती जाणून घेऊत। तर एकंदरीत मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे पीएम किसान योजनेचे तुम्ही लाभधारी असाल तर 100% तुम्हाला जो हप्ता आहे तो नमो शेतकरी योजनेचा येणार आहे। पण तुम्हाला जो 19 हप्ता जर पीएम किसान योजनेचा मिळाला नसेल तर तुम्हाला हे पण हप्ता मिळणार नाही, कारण की दोन्ही योजना एकच योजना आहेत। त्या अनुषंगाने मित्रांनो, हे जे काम आहे ते तुम्हाला करणं अनिवार्य आहे आणि 24 फेब्रुवारीलाच पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना खात्यात आल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्त्याची प्रक्रिया केली जाणार आहे आणि पीएम किसान योजनेचे हप्त्याचे वितरण केल्याच्या नंतर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। ही एक आनंदाची बातमी त्यांच्यासाठी आहे। तर मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। येत्या 1 ते 2 मार्चला इथे देण्यात आल्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, येण्याची शक्यता आहे। अद्यापही याच्यावर जे सांगण्यात आले नाही, तारीख जाहीर करण्यात आलेली नाही की याच दिवशी मिळणार आहे म्हणून, एक शक्यता म्हणून 1 ते 2 तारखेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर धन्यवाद।